नमस्कार, मी संजय राजपूत, मुक्काम पोस्ट केराळा, तालुका सिल्लोड. मित्रांनो, तुम्ही जर मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन किंवा शेळीपालन करत असाल तर हा व्हिडिओ अवश्य बघा. आज आपण मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन आणि शेळीपालन आणि 100% देशी कोंबडीची पिलं असतात त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण परंपरागत पद्धतीने पिलं कोंबडी खाली अंडी टाकून पिलं तयार करतो. त्यात थोडी आधुनिक पद्धतीने आपण त्यात भर टाकले आहेत. आता या 4 कोंबड्या आपण बसवल्या होत्या, त्यांची पिलं निघाली आहेत, काही निघत आहेत. तर आपण काय करतो, कोंबडी खाली पिलं टाकतो आणि ते पिलं टाकल्यानंतर जे अंडी टाकतो आणि जे पिलं निघतात त्या पिलांना आपण कोंबड्यांमागे सोडतो. कोंबड्यांमागे सोडल्यानंतर त्याला 2 ते 3 महिने कोंबडी त्यांचं संगोपन करते. पण आपण त्या पद्धतीने संगोपन न करता पिलं निघाल्यानंतर त्या कोंबडी खाली परत अंडे टाकून परत तिला फक्त अंडेसाठी ठेवतो आणि निघालेली पिलं जी आहेत ती बाजूला ब्रीडिंग हाऊसमध्ये ठेवून त्या पिलांचं संगोपन केलं जातं. हे बघा, आता ही 100 पिलं आहेत. यांना लाईट लावून ऊब देऊन या पद्धतीने, आता हे 4 ते 5 दिवसात पिलं आहेत, या पद्धतीने सांभाळलं जातं. यांना कोंबडीची गरज नाही आहे, कारण की आपण याच्यात लाईट लावलेले आहेत आणि यांना इथं खायला फीड ठेवलेलं आहे, पाण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे यांना कोणत्याही कोंबडीची गरज पडणार नाही. कारण की आपण जर समजा 100 पिलं सांभाळायचं म्हटलं तर जवळपास 4 ते 5 कोंबड्या लागतात आणि 4 कोंबड्या 3 महिने ते संगोपन करण्यासाठी जातात. त्यामुळे आपण या पिलांना वेगळं ठेवून ब्रीडिंग व्यवस्था करून त्यांना इकडे सांभाळण्याचं काम केलं आहे. आणि होतं काय की ह्या ज्या कोंबड्या पिलं काढतात त्या कोंबड्यांना परत त्याच्या खाली पिलं निघाले की ते पिलं काढायचे आणि परत त्याच्या खाली असे अंडे ठेवून द्यायची. म्हणजे ती कोंबडी अंडे सोडत नाहीत. 1-1, 2-2 पिलं निघाले की ते पिलं आपण काढत चालायचं आणि ते ब्रीडिंग हाऊसमध्ये टाकत चालायचं. हे ठेवलं का त्या कोंबड्या परत अंड्यांवरती बसवायच्या. अशा आधुनिक पद्धतीने पिलांचं सांभाळ केल्यानंतर जे मरतूक होते ते मरतूक थांबते. काही पशुपक्षी त्यांना मारतात त्याच्यापासून संरक्षण होते आणि 100% पिलांना खायला हा फ्री स्टार्टर पद्धतीचा जो